संघाला देऊया या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. तर चला दुसऱ्या बाजूला आम्ही विनंती करू की लगेच जाधववाडी संघ आपण आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. नक्कीच या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं ते म्हणजे जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघाला हार्ड लक. अगदी शेवटच्या क्षणाला मॅच आली होती परंतु त्यानंतर अगदी सामना निसटला गेला कारण की बॅटिंग दमदार पाहायला मिळाली. अगदी ताबडतोब बॅटिंग करत असताना शुभम आणि त्यांच्यासोबत गणेशला पाहिलं. बॅटिंग लाजबाब पाहायला मिळाली आणि त्यांच्या जोरावरती सामना जिंकला. परंतु नक्कीच त्यांचं देखील आपण करूया अभिनंदन आणि या मॅचसाठी त्यांना देऊयात शुभेच्छा. त्याच दरम्यान नक्कीच विनोद कदम यांना आपण पाहतात. नक्कीच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे जे संस्थापक आहेत त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करू की नक्कीच आपल्या संघाला जो दिलेला वेळ होता त्या वेळेवरती आपण या ठिकाणी हजर झालात. आपल्या सुद्धा आम्ही पुन्हा एकदा कैलासवासी महेंद्र स्मृती चषकामध्ये आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच सर्व संघाला विनंती करू की आपण नक्कीच घरी जाताना अगदी गाडी चालवत असताना अगदी हळूवार प्रमाणे गाडी चालवायची, जास्त घाई करायची नाही. नक्कीच काल कर्जत कशेडी विभागामध्ये देखील एक अपघात झाला आणि नक्कीच त्या ठिकाणी त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर सर्वांना आम्ही विनंती करू की गाडी चालवताना जर नक्कीच स्वतःचं लक्ष असू द्या आणि सावकाश नक्कीच जाताना प्रवास करायचा आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. मॅच आपण पाहतात जाधववाडी विरुद्ध कोळेकरवाडी या दोन संघाच्या दरम्यान. दोन्ही संघाचा 12th मॅन अर्थातच 12वे खेळाडू आमच्यासोबत जॉईंट आहेत. मॅचला सुरुवात दोन्ही पंच पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं आपल्या जागेवरती आपण पाहू शकता आपली कामगिरी पार पाडण्यासाठी सज्ज झालेत. दोन्ही पंचांचं करूयात नक्कीच तीनही पंचांचा त्रिकोट पंचांचा करूयात आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त कारण की चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून लाभले गेले. नक्कीच तुमच्या स्पर्धेत 4 चांद लावण्याचं काम कोण करत असेल तर ते एक चांगले पंच आणि त्यांचा समेत नक्कीच चांगले समालोचक. परंतु आम्ही देखील नक्कीच शिकाऊ कॉमेंटेटर आहेत, शिकाऊ समालोचक. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, अगदी लॉप करण्याचा प्रयत्न कबसला परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये हा चेंडू अगदी हा जजमेंट थोडा चुकीचा राहिलाय. तो म्हणजे शुभम यांचा पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात अक्षय करत असताना सध्या तरी फिल्डिंगची व्यूहरचना पाहत असताना शुभमला पण पाहिलं. मॅडनरी पॉवर प्लेचा हा षटक, थट्ट्या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहू शकता. स्क्वेअर लेगला आणि लॉंग ऑनला परंतु या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव मिळणार जाधववाडी संघाला. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते 22च्या माध्यमातून. पहिला चेंडू खेळत असताना अगदी रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला परंतु वेग पाहायला मिळतोय, भन्नाट वेग अक्षय दाखवतोय परंतु इथे फटका फसलाय. जेलची संधी आहे परंतु जेल होणार का? नो मान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा, चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग सीमा पार. 4 रन चौकार. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव नक्कीच आपण पाहिले परंतु एक लेग बाय नक्कीच एक बाईकच्या माध्यमातून धाव पाहिली. त्यानंतर तिसऱ्याच बॉलवरती चौकार लगावला गेला. शुभमला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये याचं त्याने नक्कीच उदाहरण दिलं. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हला मिडॉनला खेळाडू आहेत नक्कीच विजय कोलेकर त्या ठिकाणी नक्कीच विजय बासुणकर आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून मिडॉनला केली जाते. कोणत्याही प्रकारची धाव पाहायला मिळणार नाहीये परंतु गणेश आणि शुभम शांततेनं सुरुवात करतात. फटका चांगला स्वीप केला, डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे त्यांच्या आवाकाच्या बाहेर. हा चेंडू जाईल सरळ पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा सीमा पार. 4 रन चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अगदी सातत्यानं गॅप शॉट सिलेक्शन, स्वीप शॉट, पुल शॉट, ड्राईव्ह, नक्कीच स्क्वेअर कट, भरपूर चांगले फटके पाहायला मिळतात. शुभमच्या माध्यमातून सर्वच फटके खेळण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. फ्रंट फुट वरती आलात, भरपूर चांगला कबर ड्राईव्ह, चेंडू जाईल सर लॉंग ऑफच्या दिशेनं सीमा पार. लगातारचा दुसरा दणदणीत आणि खणखणीत चौकार.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात जाधववाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नो लॉस 14, बिनबाद 14 धाबा. फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळतोय या निर्णायक मॅच मध्ये. सामना जिंकला तर थेट टॉप 3 मध्ये संघ जाऊन पोहोचणार. 14 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. तर 13 धाबा असतील कारण की 13 धाबा या समाप्ती असावी. नक्कीच थोडंसं करेक्शन करत असताना आमच्या स्कोर कार्डवरती जसे स्कोर आम्हाला पाहत नक्कीच दिसतील तशा प्रकारे आम्ही तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचू, परंतु माफी असावी दोन्ही संघांची. पुन्हा एकदा मातल्या स्वरूपात षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पप्पू. शॉट प्लेन पुल केलाय, फटका फसला परंतु डीप मध्ये खेळाडू प्रयत्न करतोय त्यांच्या आव्याकाच्या बाहेर. चेंडू जाईल सरळ एक टप्पा घेत त्यांना बेट करून सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. गणेश सुद्धा या मॅच मध्ये आपल्या चौकाराचा अकाउंट अगदी चौकारानं आपलं अकाउंट ओपन करत असताना दुसऱ्या बाजूला पहिले तर नक्कीच शुभमनं सुद्धा चौकार ठोकत असताना आपलं अकाउंट ओपन केलं. शॉट प्लेन पूल केलाय परंतु हा चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात. एक घोषांकित धाव अर्थात डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. एका धाबा संख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचते 18. या धाबा फलकावरती पाहायला मिळते. सुरुवात चांगली पाहायला मिळते ती म्हणजे बॅटिंग करत असताना जाधववाडी संघाच्या माध्यमातून आज जाधववाडी संघाची बॅटिंग आणि गोलंदाजी देखील लाजवाब पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला आता नक्कीच कालचा दिवस गाजवला होता तो म्हणजेच भराडी माता कोलेकरवाडी संघानं पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये या सत्रामध्ये चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहता दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांनी 2-2 नक्कीच सामने जिंकले. 2-2 संघांना पराभूत करत असताना तिसऱ्या फेरीमध्ये 2 संघ पोहोचलेत. इथनं जो संघ जिंकणार तो थेट टॉप 3 मध्ये जाणार. तर बॉल पुरवायचा मैदानामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच 18 धाव फलकावरती दमदार सुरुवात करत असताना या स्पर्धेत उच्चांक गाठलाय तो म्हणजे जाधववाडी या संघानं तब्बल 79 धावा त्यांच्या माध्यमात पाहायला मिळाल्या. परंतु तो उच्चांक पुन्हा मोडणार का? बॅटिंग चांगली पाहायला मिळते. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे जाधववाडी संघाची. गोलंदाज पप्पू बॉलिंग ट्रॅक मध्ये राहून द विकेटनं शॉट लेंथ अपटे देण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा यस. हा चेंडू खराब आहे. नक्कीच वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिरिक्त उचली परंतु त्यानंतर पंचांचा गुड डिसिजन वाईट बॉल एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. 40+ देवा कोलीवाडा क्रीडांगण आपण पाहतात आणि क्रीडांगणावरती ही लढत सुरू असताना आपण पाहता. फुलटास बॉल ड्राईव्ह केला फटका चांगला आहे डीप आपण पाहतात. नक्कीच वैभव पोहोचताय चांगली फिल्डिंग करत असताना एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचल फेक. जेव्हा तुमची फिल्डिंग चांगली होते तेव्हा नक्कीच गोलंदाजांचा आत्मविश्वास हा उंचावला जातो कारण की त्यांना अपेक्षा असते नक्कीच संपूर्ण फिल्डर सध्या त्यांना साथ देत आहेत. नक्कीच या ठिकाणी अक्षय काहीतरी कानमंत्र देत असताना पप्पू यांना कारण की त्यांनी पहिला षटक फेकला आहे. नक्कीच कानमंत्र देणं भरपूर महत्वाचं आहे. एकमेकांना नक्कीच चांगली दिशा देणं भरपूर महत्वाचं आहे. शॉट प्लेन पूल केलाय परंतु या ठिकाणी पुलचा फटका पॉवरफुल होतोय. चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. फलंदाज शुभमच्या बॅटमधून अजून एक तडाखा सीमा पार षटकार. भरपूर चांगली या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते शुभमच्या बॅटमधनं.
आज शुभम सातत्यानं चौकार षटकार चौकार षटकार. आतापर्यंत शुभमनं 5 चेंडू खेळले. 5 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा बनवल्या गेल्यात. इथे हा चेंडू सोडून दिलाय. पंच लाईन चेक करतायत. याच पंचांचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. लेगस्टिकच्या बाहेर अवांतर धाव पाहायला मिळते. जाधववाडी टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि या एका धाब्यानं टीमला नक्कीच टीमची टोटल जाऊन पोहोचते 27-27 या धावफलकावरती. भरपूर चांगली बॅटिंग सध्या ते करत असताना आणि पहिल्या विकेट साठी तब्बल 69 धावांची पार्टनरशिप बिल्डअप केली होती. परंतु या मॅच मध्ये किती धावा संख्येची पार्टनरशिप फटका हा देखील लाजवाब आहे. अगदी घुटना टेक और ये सिक्सर देख. लगातारचा हा दुसरा नक्कीच धमाका पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार आणि षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलचं नावही घेत नाहीये आणि शुभम एक आक्रमक फलंदाज आहे आणि भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. एक वेगळ्या धाटणीचा हा फलंदाज पाहायला मिळतोय. सध्या तरी गोलंदाजावरती प्रेशर निर्माण केलंय. बॅटची कडा जर कदाचित पहिला असलीबद्ध खेळाडू असता तर या ठिकाणी झेल नक्कीच कंप्लीट केला असता. परंतु अगदी नशीब बलवंत म्हणावं लागेल शुभमचं. षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34-34 या धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर तब्बल 21 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि यानंतर या षटकात तब्बल 21 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी जसा तिसरा षटकार सुरुवात आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केले गेलंय सतीचं. वेलकम टू द ग्राउंड म्हणत असताना गणेशच्या बॅटमधून हा षटकार आणि षटकारच पाहायला मिळतात. प्रेक्षकांना षटकार आणि चौकारच आवडतात. प्रेक्षकांच्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मनोरंजन करत असताना 2 फलंदाज अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन. शॉर्ट प्लेन फटका फसलाय. वापसी करून देण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केलाय परंतु संधी निर्माण आहे आणि संधीचं आता सोनं केलं गेलंय. शुभम नक्कीच या ठिकाणी आपण पाहतात नक्कीच गणेशला आता परतावं लागेल पवेलियनच्या वाट्यावरती. सतीशनं षटकाराचा क्विकली उत्तर दिलंय. ऍक्शन आधी केलं परंतु त्यानंतर रिॲक्शन पाहायला मिळतोय. विकेटचा पतन. फलंदाज गणेश बॅक टू दी पवेलियन. तर यानंतर नेक्स्ट मॅच श्री सिद्धिविनायक 11 कोलेकरवाडी विरुद्ध आई भराडी माता धामणी. दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी सज्ज व्हायचं आहे. नवीन फलंदाज अधिकांना पाहता 3ऱ्या क्रमांकावरती. फटका चांगला आहे. नोमास लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु चुकीचा निर्णय. अक्षय यांचा बॉलला स्टॉप करायचं होता परंतु कुठेतरी झेलवरती येण्याचा प्रयत्न आणि हा निर्णय अक्षय यांचा थोडासा चुकीचा राहिलाय आणि या ठिकाणी नशिबाची साथ मिळते ती म्हणजे जाधववाडी संघाला चेंडू जाईल सीमा पार 4 रन. अगदी अक्षय यांचा नक्की जमिनीमध्ये निर्णय चुकीचा आलाय कारण की बॉलला स्टॉप करायचं होतं. एक ही कॅच पाहिलं अगदी जमिनी लगत होती. कठीण कॅच होती परंतु या ठिकाणी नक्कीच 4 धाबा. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सतीश बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतो. या षटकात देखील आपण पाहतात भरपूर धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या परंतु 1 विकेट सुद्धा मिळवला गेलाय. फुलटॉस बॉल झेलची संधी परंतु दूरवरचा अंतर गॅप मध्ये बॉल अटक केलाय. चेंडू हा देखील जाईल सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पार. लगातारचा दुसरा चौकार.
तीनही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच तीनही फलंदाजाने चौकारानं आपलं खातं या मॅच मध्ये ओपन केलंय. शुभमने देखील चौकार ठोकत असताना आपल्या डाबाची सुरुवात केली. त्यानंतर गणेशने सुद्धा चौकार लगावला आणि आता मात्र अधिक सुद्धा चौकारानं आपलं खातं ओपन करत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 48-48 या फलकावरती. तर बॉल पळवायचा आहे. आयोजन कमिटीला आम्ही विनंती करू की पण मैदानामध्ये बॉल पळवायचे आहेत. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 चेंडू भासवलेत. अर्थात 2 चेंडू नक्कीच या ठिकाणी नक्कीच हरवले गेलेत. त्याचं कारण जाधववाडी टीमचे फलंदाज या ठिकाणी भरपूर चांगले बॅटिंग करतायत. तर बॉल पळवायचा आहे. चौकाराच्या मदतीनं 48 जबरदस्त फलकावरती पाहायला मिळत आहेत. सतीश सुद्धा थोडासा महाग ठरतोय कारण की आतापर्यंत 14 धाबा. फुल टॉस बॉल झेलची संधी परंतु झेल कठीण आहे. सोपा होईल का? परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडू जाईल सरळ. 3 खेळाडूंना बीट करत असताना सरळ पुन्हा एकदा लॉंग ऑफ. यस पंचांचा इशारा. नो बॉल. यस फ्री. नक्की या ठिकाणी थ्रो गोलंदाजी सापडले गेले आहे. अर्थातच या चेंडूवरती आता मात्र पंच मला सांगतील की तब्बल धावा येतील त्या म्हणजेच 10. तब्बल 10 धाबा. तब्बल 58 धाबा धाव फलकावरती. या षटकातील विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. फ्री हिट ची संधी फलंदाज अधिक साठी परंतु या ठिकाणी फ्री हिटच्या चेंडूवरती नक्कीच यस पंचांचा इशारा. वाईट बॉल. त्यावरती 1 धाव बायची. तब्बल 2 धाबा पुन्हा एकदा पहिली नक्कीच या चेंडूवरती तब्बल 12 धाबा नक्कीच खर्च केल्या परंतु या ठिकाणी झेल नक्कीच उडाला. परंतु फ्री हिटचा हाकले तरी देखील फलंदाज बाद होऊ शकत नाही आहेत. फ्री हिट वरती फक्त तुम्ही रनआउटच करू शकता. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू माननीय श्री विलास दादा म्हात्रे व राहुल दादा म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या स्पर्धेत कैलासवासी महेंद्र स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी हा देखील चेंडू यस पंचांचा पुन्हा एकदा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. हा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा बाईट बॉल. आतापर्यंत या षटकात मागच्या मॅच मध्ये जेव्हा बॅटिंग करत असताना जाधववाडी संघ पाहिलात तेव्हा नक्कीच अशाच प्रकारे तिसऱ्या षटकामध्ये असंच चित्र पाहायला मिळालं. परंतु या ठिकाणी बादात फटका फसलाय. जलती संधी अक्षय पोहोचणार आणि आता मात्र शुभमच्या पारीला ब्रेक लावले गेलं गोलंदाजांच्या माध्यमातून. भरपूर चांगली कॅच या ठिकाणी स्वीकारली गेली. षटक क्रमांक 3 संपन्न झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 62 या धाव फलकावरती. तर विलास म्हात्रे व त्यांच्या सोबत राहुल दादा म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चौथा षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मंगेश. स्ट्राइक वरती फलंदाज अधिक. ओव्हर पिच बॉल. फटका फसला. जेलची संधी. शॉट कव्हरचा खेळाडू सरकतोय परंतु रिले कॅच पकडायची होती. कठीण कॅच होती. जस्ट करायची होती. जेल ड्रॉप. 2 धावा. पंचांचा इशारा. 1 शॉट रन.
अर्थातच एकच धाव धावफलकावरती आता ऍड होईल आणि टीमची टोटल 63 या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 80 धावा 79 धावा, परंतु या मॅच मध्ये देखील भरपूर धावा पाहायला मिळत आहेत. गुडलंड स्पॉट, फटका चांगला आहे, गोलीचा वेगाने चेंडू चालला सरळ लॉंग ऑनच्या दिशेनं, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर जाणार, सरळ षटकार. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू संपूर्ण मत्रेवाडी संघाला, तर संपूर्ण संघाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर पुन्हा एकदा एक सिंगल पाहायला मिळते, पुन्हा एकदा एक धाव, टीमची टोटल 72 72 धावफलकावरती. आणि नक्कीच श्री ज्योतिर्लिंग भैरवनाथ क्रिकेट क्लब गणेशनगर मत्रेवाडी यांच्या आयोजित ही स्पर्धा पाहतात. अगदी भरपूर चांगलं हे भव्य दिव्य त्यांचं आयोजन, अगदी पाहता क्षणी या आयोजनाच्या प्रेमात पडावं एवढं चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून केले गेलं. प्रत्येक सामनावीसाठी एक नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मानधमासाठी आपण पाहतात, नक्कीच वॉल वॉच पाहायला मिळते, त्यानंतर भरपूर चांगल्या ठिकाणी संकल्पना पाहायला मिळते. तर या ठिकाणी पहिल्या सत्र संपन्न झालं. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जाधववाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 73 धावफलकावरती आणि 74 धावसंख्येचा टार्गेट उभारला गेलाय. तर नेक्स्ट मॅच आहे भराटी माता धामणी टीम कॅप्टन आणि श्री सिद्धिविनायक 11 कोळेकरवाडी संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी लगेचच टॉस साठी यायचं आहे. तर चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. तर धामणी टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी लगेचच, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. धामणी टीम आणि कोळेकरवाडी तर श्री सिद्धिविनायक 11 कोळेकरवाडी संघाचे कॅप्टन लगेच टॉस साठी आपण यायचं आहे. मध्यंतरामध्ये आपण टॉस करतोय. तर या ठिकाणी नक्कीच कोळेकरवाडी संघाचे कॅप्टन आले. तर धामणी टीम कॅप्टन या लगेच टॉस साठी. तर धामणी संघाला हा शेवटचा कॉल असेल, आपण टॉस साठी यायचा आहे. क्रिकेट क्लब गणेशनगर मत्रेवाडी आयोजित महेंद्र स्मृती चषक 2024 भरपूर चांगली ही स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण मत्रेवाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि भरपूर मेहनत या स्पर्धेवरती घेत असताना अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. सातत्याने मेहनत करत असताना मत्रेवाडी संघ
भरपूर चांगले हे मैदान त्यांनी सजवले गेले, अगदी भरपूर सजावट पाहायला मिळते. डगआउट देखील पाहू शकता आपण. त्यानंतर अगदी व्यासपीठ अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भरलं गेलं. त्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लगेचच आपण आता सुरुवात करणार आहोत. तर धामणी टीम कॅप्टन शेवटचा पुकार, आपण टॉसवर यायचा लगेचच. तर आलेट कॅप्टन, आपण मान्यवरांना विनंती करू की आपला शुभास हा टॉस करायचा आहे. तर मान्यवरांना आम्ही विनंती करू की आपला शुभास हा टॉस कंप्लीट करायचा आहे. मॅच कंटिन्यू. मातला सुरुवात, सलामीची जोडी विजय आणि त्यांच्यासोबत सतीश. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम. ओव्हरपिच बॉल, फटका चांगला, परंतु त्या ठिकाणी मिड ऑनला खेळाडू उपस्थित आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी निशाणा चुकीचा आलाय. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आणि पहिल्या चेंडूपासून सध्या तरी दबाव निर्माण करण्याचं काम गोलंदाज शुभम करतोय. आणि संपूर्ण जाधववाडी हा संघ क्वालिफायची ही मॅच अतिशय निर्णायक मॅच. गुड लेन स्पॉट, अगदी स्क्वेअरली मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटनबद्दल संपर्क नाहीये. लगातारचा हा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय श्री सिद्धिविनायक 11 कोलेक्रबडे संघाने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि धामणी टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. गुडले स्पॉट या ठिकाणी परंतु हा चेंडू पाहिला अगदी सोडून दिलाय फलंदाज विजयनं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी शुभम यांच्या माध्यमातून. जेवढी चांगली फलंदाजी केली तेवढी चांगली गोलंदाजी मैदानात करत असताना लगातार 3ही चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. सुरुवातीपासून प्रेशर निर्माण केलं, परंतु या ठिकाणी फटका लाजवाब खोदून काढला. स्ट्रेट डाऊन फटका, अगदी हा चेंडू सरळ जाईल सीमा पार. षटकार. षटकार ठोकलाय. संघर्षाचा संकटात करत असताना फलंदाज विजयनं तब्बल 73 धावसंख्येचा नक्कीच तब्बल 74 धावसंख्येचा टार्गेट. आणि हा देखील चेंडू सरळ जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा षटकार फलंदाज विजयच्या बॅटमधनं. सुरुवातीच्या 3ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर येणाऱ्या 2 चेंडूवरती लगातार 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. षटकार शेवटचा बॉल. याही चेंडूवरती षटकार येणार की डॉट होणार. गुडले स्पॉट पूल केलाय, परंतु हा चेंडू गोशांकित क्षेत्रात. एकच धाव पहिल्या षटकाकडे संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 13 या धावफलकावरती. अगदी पहिल्याही सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा पाहायला मिळाल्या, परंतु सेकंड इनिंग मध्ये देखील अगदी जसं तसं उत्तर सध्या तरी दिलं जात आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी ही लढाई पाहतात. या ठिकाणी जर सामना जिंकला तर किमान एक ट्रॉफी नक्कीच आपल्या नावावरती होणार आणि त्या ट्रॉफीसाठी सध्या तरी संघर्ष करत असताना हे 2 संघ. जाधववाडी विरुद्ध आई भराडी माता नक्कीच कोलेकरवाडी या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. या ठिकाणी दोन्ही संघ एकाच ताकदीचे 2 संघ आहेत. आता माझं समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये तब्बल 61 धावसंख्येची गरज, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच कॅच ड्रॉप होते आणि 1 धाव पाहायला मिळते. तर खेळाडूंना आम्ही विनंती करू, आपण मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचा अपशब्द वापरायचा नाहीये. जर यापुढे अपशब्द आला तर नक्कीच संघाला पॅनलाइज केलं जाईल. फटका चांगला, परंतु लॉंग ऑफला खेळाडू आहेत. फिटिंग चांगली पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. भरपूर चांगली फिटिंग सध्या तरी पाहायला मिळते जाधववाडी संघाकडनं. लाजवाब कामगिरी प्रत्येक
खेळाडू करत असताना आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट पाहायला मिळते. ओव्हरफिट बॉल फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित, झेल टिपणार का? परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चूक पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी नक्कीच खेळाडूचा ताळमेळ बिघडत आहे. पुन्हा 2 धावा पाहायला मिळतात. अगदी जिद्द, चिकाटी आणि मेहनत सर्व काही पाहायला मिळतंय. ते म्हणजे जाधववाडी संघाकडनं पुन्हा 2 धावा पाहायला मिळतात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 16 या धावफलकावरती. सिंगल डबल न काही होणार नाहीये. आता मात्र सातत्यानं मोठे फटके खेळावे लागतील. फटका फसलाय. पुन्हा एकदा आपण पाहतात निर्दल स्थळावरती पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव. या षटकात वापसी करत असताना आपण पाहता गोलंदाज संतोषला आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि चांगली गोलंदाजी. या कल्लेन खोदून काढलाय फटका, चांगला ड्राईव्ह केलाय. परंतु डीप मध्ये काव करणारा खेळाडू उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. परंतु या चेंडूवरती पाहिले तर एकच धाव. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर गाठायचं आता. त्यासाठी आता नक्कीच मोठमोठ्या फटक्यांचा आता वापर करावा लागेल. नो बॉल पंचांचा इशारा. परंतु फटका पण बाजार नक्कीच स्क्वेअर लेगला उडलाय. या ठिकाणी एका टप्प्यावरती जज करतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा 1+2 3 धावा. या ठिकाणी नशीब खुलतंय की काय कोळेकरवडी संघाचा. परंतु इथनं तरी देखील टार्गेट मोठा आहे. नो बॉल आलाय. आता मात्र फ्री हिटची संधी. परंतु विजय कशा प्रकारे या संधीचा सोना करणार. परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. सातत्याने पण पाहतात स्ट्रगल सुद्धा करत असताना विजय. आणि त्याच दरम्यान पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री नक्कीच गोपीदादा सूर्यवंशी यांचा या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी आगमन आणि त्याच दरम्यान हरेश दादा सलते यांचा देखील या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचा आपण करूयात. कैलासवासी महेंद्र स्मृती रिष्कामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं आपण नक्कीच स्वागत करूयात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या धावफलकावरती. आता समीकरण कठीण बनलं गेलं. येणारे 12 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज आहे. तब्बल 74 धावसंख्येचा टार्गेट चेस करायचा आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 बनल्या गेल्यात. परंतु अजूनही 12 चेंडूमध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी आता सातत्याने मोठमोठे फटके खेचावे लागतील. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 26.00 च्या सरासरीनं जाऊन पोहोचलाय. प्रति ओव्हरमध्ये 26 धावा कुटाव्या लागतील. आणि षटक क्रमांक 3 गोलंदाज नितीन बॉलिंग मार्कवरती. ओव्हरफिट बॉल फटका लाजवाब. पाठोळा सरळ लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू जाईल सरळ. शुभमला बीट करून सीमा पार षटकार. संघर्षाचा शंखनाद फुकला गेलाय. विजय यांच्या माध्यमातून षटकार ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती सुरुवातीच्या चेंडूमध्ये अटॅक करणं भरपूर महत्वाचं आहे. अगदी या ठिकाणी वेळेवरती चांगले फटके येणं महत्वाचं आहे. जशी गरज तसा खेळ विजयला आता करावा लागेल. 11 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. ओव्हरपिच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी हा चेंडू थोडा डीप राहिलाय अगदी जमिनीलगत. परंतु या ठिकाणी फलंदाज विजयचा जजमेंट चुकीचा आलाय. हा आपण पाहिला नक्की जवळपास निर्धाव होता. परंतु यष्टीरक्षकाने केलेली ही चूक 1 बाईच्या स्वरूपात धाव देऊन जाईल. 10 चेंडू 45 धावसंख्येची गरज. हा चेंडू देखील या ठिकाणी आपण पाहतात उंच उडवला. परंतु चेंडू जाईल सरळ पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. विजयच्या बॅटमधून अजून एक तडाखा आणि एका हाती किल्ला सध्या मैदानामध्ये लढवत असताना विजयच्या बॅटमधून अजून एक षटकार. सातत्यानं मोठमोठे फटके पाहायला मिळतात. ते म्हणजे विजयांच्या बॅटमधून
एक लक्षात ठेवा की नशिबीचे दार कधीच आपोआप उघडत नसते, तर त्या मेहनत करूनच उघडावे लागते. मेहनत सध्या करत असताना परंतु या ठिकाणी फटका फसला. कमबॅक करून दिला संधी आणि संधीचा सोनं फलंदाज बाद विजय, जो टीमचा बॅकबोन रीड की हड्डी होता, त्याला मात्र आता परतावं लागेल. पवेलियनच्या पाठीवरती विकेट आल्यानंतर अगदी कोळेकरवाडी संघाच्या डगआउटमध्ये स्मशान शांतता. विकेटचा बदन विजय बॅक टू द पवेलियन. तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू की अनिल डिंडे आपण कुठे असाल तर आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. नक्कीच हरेश सलते आपल्याला ठिकाणी कॉल करतायत, तर अनिल डिंडे आपण यायचं आहे. नवीन फलंदाज निवास यांना पण पाहता. सामना नक्कीच फसलाय, परंतु या ठिकाणी हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सरळ शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल. मॅच आता मात्र पूर्ण आपण पाहिले पूर्णपणे झुकली गेली आहे, ते म्हणजे जाधववाडी संघाच्या बाजूनं. नक्कीच जोपर्यंत विजय होते तोपर्यंत असं वाटत होतं की मॅच आपल्या बाजूने झुकवणार. जसा विजयचा विकेट आला त्यानंतर आपण पाहता संघ सध्या बॅकफुटवरती आणि डीप मध्ये पुन्हा एकदा चांगली कॅच स्वीकारले गेले आणि अजून एक फलंदाज बाद. निवास बॅक टू द पवेलियन. एकोणचाळीस तर 3 षटकांचा समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले 35 धावफलकावरती. समीकरण कठीण आहे. 6 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 39 धावा बनवायच्या आहेत. कठीण आव्हान आहे. मॅच 99% मी तर झुकली गेली आहे जाधववाडी संघाच्या बाजूनं. या ठिकाणी षटक क्रमांकाचं होतं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सचिन आहेत, परंतु पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना हा निर्धाव चेंडू. मॅच आता मात्र पूर्णपणे जाधववाडी संघाच्या बाजूनं पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉल, फटका लाजवाब आहे. चेंडू जाईल सरळ डीप स्क्वेअर लेग, सीमा पार षटकार. षटकार ठोकलाय. फटका हा देखील चांगला ड्राईव्ह केलाय, परंतु अगदी मिड ऑनला खेळाडू उपस्थित आहेत. मिड विकेटला पण बाधा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव मॅच पूर्णपणे जाधववाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळते. उर्वरित 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. गुडलेन स्पॉट पूल करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी सतीश यांचा होता, परंतु बॅटमनचा संपर्क नाहीये. हा निर्धाव चेंडू फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅचची. कोलेकरवाडी संघाचं चुकलं कुठे. अगदी पहिल्या सत्रात गोलंदाजाने भरपूर धावा खर्च केल्या आणि त्या ठिकाणी अगदी धावांचा डोंगर त्यांच्या समोर उभा झाला आणि त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये सुरुवात थोडी अडकळत झाली, कारण की अगदी विजयने चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु त्यानंतर सुरुवातीच्या षटकात धावा कमी आल्या आणि त्याचा परिणाम मात्र आता दिसून येतोय. फक्त एक चेंडू शिल्लक आहे सचिन यांचा. या ठिकाणी हुक केलाय, फटका चांगला, परंतु चेंडू जाईल सरळ घोषांकित क्षेत्रात. एक धाव पाहायला मिळणार आहे. सामना जिंकलाय. टॉप 3 मध्ये जाणारा हा दुसरा संघ पाहायला मिळतोय. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. ते म्हणजे जाधववाडी संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणला द्यायचे.
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 8 चेंडूचा सामना केला तब्बल 21 धावा कुठल्या तर आदिनाथ ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आपण जाऊया व्यासपीठावरती या ठिकाणी